जर मी माझ्या स्वतःच्या मुलाचं लग्न मोडण्यासाठी पैसे चालू शकते तर माझ्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याला वर पाठवण्यासाठी सुपारी देऊ शकते, लक्षात ठेवायचं। ती वेळच येणार नाही। आप चिंता छोड़िए और घर जाइए। हे लग्न आता मोडणार हे नक्की। मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहेस, पण कसं आहे ना बेटा, तू अजून खूप लहान आहेस रे। सगळ्या गोष्टी मी तुला समजावून नाही सांगू शकत। तुझी वृंदाताई मला खूप आवडायची, नाही ती मला अजूनही खूप आवडते, पण जी लग्नाची नाती असतात ना ती वरून बांधून येतात रे। आणि जर देवाची इच्छा असेल की वृंदाचं लग्न प्रसादशी व्हावं तर तिचं लग्न प्रसादशीच होणार। पण मी तुला एक सांगू, प्रसाद लग्नानंतर वृंदाला खूप खुश ठेवेल, खूप आनंद देईल तिला। आणि शेवटी माझी तीच इच्छा आहे ना की तुझी वृंदाताई खुश राहावी, आनंदात राहावी। अभ्यासामुळे मी लग्नाच्या तयारीत तुम्हाला काहीच मदत करू शकत नाहीये। तुम्ही आणि आई इतकी कामं करताय आणि मला एकाही कामाला हात लावता येत नाही। अगं वृंदा, ही सगळी कामं आहेत ना ती आम्ही सगळेजण करू शकतो ना। पण आता परवा तुझा पेपर आहे, तो काय आम्ही लिहू शकत नाही, तो तुलाच लिहायचा आहे। त्यामुळे तू त्याच्यावरती लक्ष केंद्रित कर। हाँ जी बाबा, वृंदा नाम है उस दुल्हन का। जी, आपने बोला वैसे उसके साड़ी का टुकड़ा फाड़ के लाया है। का तोडायचं तुला वृंदाचं लग्न? कोणी सांगितलं वृंदाचं लग्न तोडायला तुला? कोणी नाही। कोणी नाही? कोणी नाही? सांग, सांग कोणी सांगितलं? सांग कोणी सांगितलं? मालूम नहीं। मालूम कसं नाही? सांग, आता तुला सोडणार नाही इकडनं। माफ कीजिएगा पर आपका काम नहीं हो सकता। काय? जी, वो आपका लिंबूवाड़ी का नेता है ना, उसने देख लिया मुझको। माझं नाव नाही ना सांगितलंस? नहीं नहीं, मैंने आपका नाम तो नहीं लिया, पर आप मांगता है तो आपका पैसा वापस ले लीजिए, पर ये शादी होने से हम नहीं रोक सकते। काका, हे बघा काय कर वृंदाच्या साडीचा फाडलेला तुकडा। हा तर वृंदाच्या साडीचा तुकडा आहे, हा ह्याच्याकडे कसा आला? तुमच्या त्या कल्लू तांत्रिकाकडून आणला। 4 फटके मारून घेऊन आलोय त्याच्याकडून। अरे हा सगळा काय प्रकार आहे? विचारा ना काका, आहे ना काय प्रकार आहे ते हा सगळा? काय कांता चोरगे, तुम्हीच दिला होता ना कपडा त्या कल्लू तांत्रिकाला? काय? मी कशाला देऊ? वृंदाचं आणि प्रसादचं लग्न मोडायला। अरे हे काय बोलतोयस तू? अरे नाही नाही, बोलू द्या हो, बोलू द्या त्याला। काय त्याचं डोकं फिरलंय हो, वेडा पिसा झालाय तो। वृंदाचं माझ्या प्रसाद बरोबर लग्न ठरलंय ना, म्हणून वेडा पिसा झालाय। अहो काय बोलताय तुम्ही? का खोटं बोलते मी? आहे हिम्मत तुझ्यात, या सगळ्या लोकांसमोर कबूल कर की तुला वृंदा आवडते म्हणून। आवडते की नाही? बास झाली तुमची नाटकं, आता तुमचा सगळा डाव फसलाय। बस, माझ्या मुलीला असं बदनाम करू नकोस प्लीज। निघू तू, चल, तुम्ही सगळे जा आपल्या घरी, जा निघा। निघा तुम्ही। सगळ्या लिंबूवाडी समोर सिद्ध करायला निघाला होतास। मी ही कांता चोरगे किती वाईट आहे ते काय सिद्ध झालं? हा, फसला रे बिचारा, फसला, तुझा डावच फसला। घे बाळा घे, यांनी पुस्तके आला मोठा। कांता वहिनी, डाव खरं तर आपलाच फसलाय। मला नाही वाटत उद्याचं लग्न तुम्ही मोडू शकाल। ती वृंदीच तुमची सून होणार। हो,